नमस्कार मित्रांनो, आज आपण ॲप्टस ही कंपनी बघूया. ही कंपनी आहे हाऊसिंग फायनान्स म्हणजेच गृहकर्ज देणारी. ॲप्टस ही कंपनी अगदी सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवते. ही कंपनी कशी आहे, काय बिझनेस मॉडेल आहे, फायनान्शियल्स काय सांगतात, प्रोमोटर्स कोण आहेत आणि गुंतवणुकीसाठी ही कंपनी कितपत योग्य आहेत ते आपण पाहूया. ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड ची स्थापना 2009 साली झाली होती. या कंपनीचे मुख्यालय आहे चेन्नई, तमिळनाडूमध्ये. ही कंपनी ॲफोर्डेबल हाऊसिंग फायनान्सला क्षेत्रात कार्य करते, म्हणजेच मध्यमवर्गीय जे लोक आहेत, खालच्या उत्पन्न असलेल्या लोकांना गृहकर्ज पुरवते. कंपनीचे मेन उद्दिष्ट होते ज्या लोकांना पारंपरिक बँकांमधून कर्ज मिळत नाही अशा ग्राहकांना सुलभ आणि जलद पद्धतीने गृहकर्ज देणे. कंपनीने दक्षिण भारतात आपले मजबूत नेटवर्क उभे केलेले आहे. मेन म्हणजे तमिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये. कंपनीचे संस्थापक आणि चेअरमॅन आहेत मिस्टर आनंद, ज्यांना फायनान्स इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते पूर्वी श्रीमान ग्रुपमध्ये सुद्धा वरिष्ठ पदावर होते. ज्यासोबत कंपनीच्या बोर्डमध्ये अनुभवी डायरेक्टर्स आहेत जे बँकिंग, फायनान्स आणि हाऊसिंग क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. ॲप्टसने भविष्यकाळासाठी खालील जे मेन योजना ठरवलेल्या आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विस्तार करण्याचा प्लॅन या कंपनीने केलेला आहे. डिजिटल लँडिंग प्लॅटफॉर्म तयार करणे, मोबाईल ॲप, पेपरलेस प्रोसेस, क्रॉस सेलिंग, विमा, गोल्ड लोन यांसारखी उत्पादने, अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम, खाली सरकारी भागीदारी. कंपनीने ठरवले आहे की 2026पर्यंत लोन बुक दुप्पट करायची आहे. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप 17,558 करोड आहे. सध्याची करंट प्राईस 351 आहे. पण व्हिडिओ शूट करताना काही वेळास मार्केट प्राईस वर खाली होऊ शकते. स्टॉकचा पी 22 आहे. ROC या कंपनीची 15% आहे आणि ROE या कंपनीची 18% आहे. या कंपनीचा अल्टमॅन झेड स्कोअर निघून येतोय 3.73. डेप्ट या कंपनीकडे 1.59 आहे. रिझर्व या कंपनीकडे 4,217 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 16 रुपये कमवते. या कंपनीचा पित्रोस्की स्कोअर 2 आहे. या कंपनीचा कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचा नाही आहे अजून. 5 वर्षाचा 28% आहे, 3 वर्षाचा 29%, तर ट्रेलिंग 12 मंथ 29%. या कंपनीचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचा अजून नाही आहे. 5 वर्षाचा 29%, 3 वर्षाचा 27% आणि ट्रेलिंग 12 मंथ 25% आहे. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा अजून दिलेला नाही, 5 वर्षाचा पण नाही आहे, 3 वर्षाचा 6% आहे, तर 1 वर्षाचा 11% आहे. रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाची नाही आहे सध्या, 5 वर्षाची 17%, 3 वर्षाची 17%, तर लास्ट इयर 19% आहे. या कंपनीने प्रोमोटर्सने 40% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. FII या कंपनीत थोडा स्टेक वाढवत आहे. DII पण या कंपनीत 16% हिस्सेदारी आहे. DIIने पण आपली होल्डिंग वाढवलेली आहे. पब्लिकने या कंपनीत थोडासा स्टेक कमी केलेला आहे, त्यामुळे 13.19% हिस्सेदारी या कंपनीकडे. चला तर मग आपण या कंपनीचे फायनल डिसिजन काय आहेत ते बघूया. काही रेशिओज. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 84.5% आहे. या कंपनीचा अर्निंग पर शेअर इन्क्रीज झालेला आहे. डेप्ट टू इक्विटी या कंपनीकडे डेप्ट जास्त आहे, पण जे बँक लोन देतात, जे लोन देणाऱ्या कंपन्या असतात त्यांच्याकडे कर्ज जास्तच असतं. ROE या कंपनीचा मीडियम आहे. ROC पण मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचे इन्क्रीज होत आहे. प्रमोटर्स या कंपनीत स्टेबल आहेत. कॅश फ्लो या कंपनीचा निगेटिव्ह आहे या वर्षात. बॅलन्स शीट या कंपनीची मीडियम आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ मीडियम आहे. चला तर आपण दुसरी कंपनी बघूया. तर ही कंपनी आहे बजाज कन्झ्युमर केअर लिमिटेड,
बजाज कंझ्युमर केअर लिमिटेड ही बजाज ग्रुप अंतर्गत येणारी एक FMCG कंपनी आहे. ही मुख्य करून तेल, विशेषतः केसांसाठी वापरला जाणारे बदाम तेल, एलिमेंट हेअर ऑइल बनवते. कंपनीचा प्रमुख प्रोडक्ट्स आहेत बजाज एलिमेंट ड्रॉप हेअर ऑइल, जो भारतातील सर्वात मोठ्या विक्री होणाऱ्या हेअर ऑइल ब्रँड्ससोबत आहे. बजाज कंझ्युमर केअर लिमिटेडची स्थापना झाली होती 1953 साली. आधी ही बजाज शिवमन लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. नंतर याचे नाव बदलून बजाज कंझ्युमर केअर लिमिटेड ठेवण्यात आले. कंपनीचे मेन मुख्यालय आहे मुंबई येथे. बजाज कंझ्युमर सध्या मेन काही उत्पादन करते प्रोडक्ट्स: बजाज एलिमेंट ड्रॉप्स हेअर ऑइल, बजाज ब्राह्मी आमला हेअर ऑइल, बजाज कोको ऑनियन हेअर ऑइल्स, बजाज 100% प्युअर एलिमेंट ऑइल, बजाज कूल एलिमेंट ड्रॉप्स कूलिंग व्हेरियंट्स. हे काही मेन यांचे प्रोडक्ट्स आहेत. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप आहे 3,168 करोड. करंट प्राईस सध्या 222 आहे. पण व्हिडिओ शूट करताना या कंपनीचा प्राईस वर खाली होऊ शकतो. स्टॉकचा PE 25.6 आहे. ROC 19.1%, ROE 15.7%. या कंपनीचा अल्टिमेट झेड स्कोअर निघून येतो 8.16. डेप्ट या कंपनीकडे फक्त 4.17 करोड आहे. रिझर्व या कंपनीकडे 734 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 8 रुपये कमवते. या कंपनीकडे करंट ॲसेटसुद्धा 312 करोड आहे. या कंपनीचा कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचा 2 आहे, 5 वर्षाचा 3% आहे, 3 वर्षाचा 3%, तर ट्रेलिंग 12 मंथ -2%. या कंपनीचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचा -5%, 5 वर्षाचा -8%, 3 वर्षाचा -10% आणि ट्रेलिंग 12 मंथ्स -19%. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा -7%, 5 वर्षाचा 5%, 3 वर्षाचा 11%, तर 1 वर्षाचा -16%. या कंपनीची रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाची 29%, 5 वर्षाची 21%, 3 वर्षाची 17%, तर लास्ट इयर 16% होती. या कंपनीत प्रमोटरने आपला स्टेक वाढवलेला आहे. 40.95% होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे. FIIने या कंपनीत 10.95% हिस्सेदारी ठेवलेली आहे. DII या कंपनीत 16.82% आहे. पब्लिक या कंपनीत 31.28% हिस्सेदारी होल्ड करत आहे. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 13.2% आहे. या कंपनीचा अर्निंग पर शेअर स्टेबल आहे. डेप्ट या कंपनीकडे 0.01%. ROE या कंपनीचा मीडियम आहे. ROCE पण या कंपनीचा मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचा स्टेबल आहे. प्रोमोटर्स तसे या कंपनीत स्टेबल आहेत. कॅश फ्लो या कंपनीचा मीडियम आहे. बॅलन्स शीट पण मीडियम आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथसुद्धा या कंपनीची मीडियम आहे.